मुंडे साहेब जे बोलत आहेत ते वस्तुस्थितीला धरू नये असं मला वाटत नाही. कुणीही त्यांची बदनामी केलेली नाही. कुठल्याही गुन्हेगाराला आम्ही पाठीशी घालणार नाही. त्याचा प्रत्यय आपल्याला संतोष देशमुख यांच्या हत्येत आलेला आहे. माझी पहिली प्रतिक्रिया आहे, धनंजय मुंडेंना संधी जर दिली पक्षाने तर मी त्याच्याबद्दल निश्चितपणानं त्यांना शुभेच्छा देतो. धनंजय मुंडे माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत. त्यांच्या वडिलांच्या बरोबर मी राजकारण केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना संधी मिळाली तर मला वाईट वाटण्याचं काही कारण नाही. परंतु बीड जिल्ह्यामध्ये आमचे जे काही राष्ट्रवादीची पक्षश्रेष्ठी आहे त्यांनी नेहमीच मराठा समाजाला डावलण्याचं काम केलेलं आहे. हे गेल्या 40 वर्षाचा इतिहास आहे आणि ही खंत मी कुठंतरी समाजाची बोलून दाखवलेली आहे. नाही ह्याच्या बाबतीत मला संधी मिळावी म्हणून मी हे बोललेलो नाही. मी समाजाची खंत व्यक्त केलेली आहे. जी वस्तुस्थिती आहे ती सांगितलेली आहे. आता ह्याच्या बाबतीत पक्षश्रेष्ठी जर माझ्याशी चर्चा केली तर मी हीच बाजू त्यांच्यासमोर परत प्रकर्षाने मांडली. धनंजय मुंडे साहेब जे बोलत आहेत ते वस्तुस्थितीला धरू नये असं मला वाटत नाही. कुणीही त्यांची बदनामी केलेली नाही. ज्या निर्गुण हत्या झाल्या या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राने बघितल्या आणि त्याच्यामुळं त्या बातम्याच्या संदर्भात बीड जिल्ह्यात चालणारं जे काही गुन्हेगारी आहे, अवैध धंदे आहे, त्याच्यातून राजकीय काही लोकांनी त्याचा फायदा उठवला, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्याबद्दल बोललं तर काय बीड जिल्ह्याची बदनामी होते असं म्हणायचं काही कारण नाही आहे. किंवा ज्या घटना घडलेल्या आहेत त्या तर काय आम्ही घडवलेलं नाही. ज्या घडल्यात त्या घडल्यात. आता त्या गुन्हेगाराला शासन करा असं म्हणणं काही म्हणजे बदनामी करण्यासारखं आहे असं मला वाटत नाही. आम्ही फक्त संतोष देशमुख स्वर्गीय सरपंच आणि महादेव मुंडे एक सर्वसामान्य व्यापारी यांच्या हत्या ज्या झाल्या त्या हत्येतले गुन्हेगारांना शासन मिळावं एवढंच आमचं म्हणणं आहे. तर आम्ही काय बदनामी केली जिल्ह्यात? शेवटचा प्रश्न. आणि हा दबाव आहे का पोलीस प्रशासनाचं अपयश आहे हे काही मला सांगता येत नाही. परंतु निश्चितपणानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी वेळोवेळी जाहीर केलेलं आहे, विधानसभेत जाहीर केलेलं आहे. परवासुद्धा अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की कुठल्याही गुन्हेगाराला आम्ही पाठीशी घालणार नाही. त्याचा प्रत्यय आपल्याला संतोष देशमुख यांच्या हत्येत आलेला आहे. आता सगळं न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. सरकारने कुठल्याही दबावाला किंवा कोणाला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला नाही. जे काही वस्तुस्थिती आहे त्याप्रमाणे कारवाई चालू आहे. त्याच्यामुळे शंका घ्यायचं काही कारण नाही. परंतु महादेव मुंडेच्या हत्येला 22 महिन्यानंतरही गुन्हेगार सापडत नाही हे पोलीस प्रशासनाचं फार मोठं अपयश आहे असं मला वाटतं.